नमस्कार मंडळी, आम्ही आज चाललो आहोत पुण्याजवळील महात्मा फुले यांच्या वाड्याला भेट द्यायला। पुणे रेल्वे स्थानकापासून फक्त 4 किलोमीटरवर गंजपेठ जवळ हा वाडा आहे। पुण्याच्या नवीन रस्त्यावर वसलेला हा वाडा म्हणजेच महात्मा फुलेंचं निवासस्थान होते। 1852 मध्ये त्यांनी हा वाडा विकत घेतला आणि इथेच त्यांनी सत्यशोधक समाजाची मुहूर्तमेढ रोवली। महात्मा फुले हे शिक्षण, समता आणि स्त्री-पुरुष समानतेसाठी झगडले। इथेच त्यांनी सावित्रीबाईंच्या मदतीने मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि इथूनच महिलांच्या शिक्षणाचा प्रारंभ केला। सुरुवातीला वाड्याचं जुनं पण सुंदर असं प्रवेशद्वार लक्ष वेधून घेतं। आता आपण वाड्याच्या आत चाललो आहोत। या वाड्यात एक छोटं संग्रहालय आहे। इथे महात्मा फुलेंची काही वस्तू, पुस्तके, छायाचित्रे आणि त्यांचे कार्य दर्शवणारी माहितीपत्रके आपल्याला पाहायला मिळतात। वाड्याच्या मागे एक छोटंसं स्मारक आणि समाधी स्थळ आहे, जिथं महात्मा फुले यांची समाधी आहे। आज वाडा एक लहान संग्रहालयासारखा उभा आहे, जिथं महात्मा फुले यांचे कार्य, विचार आणि प्रेरणादायी कथा मांडलेल्या आहेत। हा वाडा तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।